घडलेली घटना, लातूरला आमचं रामायण होतं तेव्हा विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. घडलेली घटना सांगतो. फार मोठे अधिकारी साहेब 3 दिवस रामायणाला आले. 3 दिवस मोठे अधिकारी. 4थ्या दिवशी मंडईला आणलं. आयुष्यात पहिल्यांदा रामायण ऐकलं पत्नीनं. 5व्या दिवशी पत्नी म्हणाली लवकर चला, जागा मिळाली पाहिजे. आणि 6व्या दिवशी पत्नी साहेबाला म्हणाली आज रामायणाला जायचं नाही. मग गाडी काढा, वृद्धाश्रमात जायचं आहे. का बरं? माझ्या सासूला आणायचं आहे. आणि जेव्हा साहेब गाडी घेऊन वृद्धाश्रमात गेले, सून आधी उतरली, सासूच्या पायावर डोकं ठेवून रडली. सासूबाई, मुलगी समजून माझे अपराध पोटात घाला, चुकलं माझं. तुम्ही घरी चला, आता शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करील. तुम्ही आता सासू नाही, माझी माय आहे, मी तुमची लेक आहे. घरी आणलं मामा. पण सासूनं हट्ट धरला. शेवटचा दिवस होता. ज्या महाराजांच्या कथेनं माझ्या सुनेवर परिणाम झाला, अशा किती सासवा असेल जगात, वाट बघत असेल, मला त्या महाराजाची भेट घ्यायची आहे. मी त्या सुनेचा सत्कार केला विलासरावजीच्या हस्ते लातूरला. ती म्हातारी स्टेजवर आली आणि जशी माझ्या तोंडावरून हात फिरू फिरू रडू लागली. बाबा, थोडंसं रामायण कमी सांगत जा, पण जसा माझ्या सुनेवर परिणाम झाला हे दररोज सांगत जा बाबा. आमच्यासारख्या सगळ्या म्हाताऱ्या तुम्हाला आशीर्वाद देतील. मी का सांगतो यासाठी आहे चाचा. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. महाराज 7:15 झाले. मला माहीत आहे तुम्हाला जावं वाटत नाही, पण तिकडचे लोक वाट पाहतात. पुन्हा भेटूच आपण. काही म्हणतील हे दररोज वेळ सांभाळते काय नवल आहे. आता झोपलं म्हणजे उद्या उठत असेल 6 वाजता. एकही दिवस इथे नाही. तुमच्या सरांना विचारा, विनायकरावला विचारा. मामा, काल निफाडला कीर्तन होतं, सुंदरीसोबत याचं लग्न होईल, म्हणजे आता माझा राम लग्नाला चालला. विनायकराव, मुलगा नवरदेव झाला म्हणजे मम्मी रडते का? खरं खरं बोला. इथल्या कौशल्यांना विचारतो मी. कौशल्या माईच्या लक्षात आलं आता माझा राम लग्नाला चालला, म्हणून सगळ्या रडतात, फक्त कौशल्या प्रसन्न नाही. हो हो मामा, कळलं मला. घोडेगावच्या बाजारातली भाषा कळते ना. रुमालाच्या आत 2 म्हशी केवढ्याला विकल्या दोघालाच माहिती आहे. ते त्यांनी म्हणजे मग सारून घ्या पुढे. हा बात जम. घोडेगाव जवळ आहे आपल्याला. बरोबर, ठीक आहे. थोडं थोडं पुढे सरका. आई बहिणी आता काय झालं मामा, जागा न ठेवता बसतात मावल्या. तरी पण थोडीशी विनंती आजच्या दिवस. समजा अर्धा फूट जरी जागा असेल ना, सरकून घ्यायचं पुढे. ते लहान लेकरू कोणाचं आहे सांभाळा. पुढे पुढे घेऊन लेकरू घेऊन बसू नका. हा कार्यक्रम आपला घरी करायचा. ते विचलित होते. मागे न्या, मागे न्या. ते कोणाचंही वशिल्याचं असू द्या, मागे न्या. हे घरी बंगल्यात करायचा तो कार्यक्रम. खूप जागा आहे तिकडे, जाऊ दे. काही लेकरं खेळवायसाठी केला का एवढा आटापिटा? पुढे सरका. कायला तेच आहे, धीरच दे लेकरं सोडून. तो बाय बाबा, तो बाय बाबा, म्हणजे बाबा खेळवायचा कार्यक्रम आहे. तिथून म्हणते तो बाय बाबा. काय चाललंय? आम्ही त्या भानगडीत पडलो नाही मामा, पण हे रोजच आहे आमच्या डोक्याला खुराक. सरकून घ्या पुढे, सरकून घ्या पुढे. आई बहिणी सरकून घ्या पुढे.
वा वा, एवढंच एक क्षत्र आहे मामा, विनंतीला मान देतय. वा वा, सगळ्या माऊल्यांना धन्यवाद देतो. सरकल्या बिचाऱ्या, थोडे थोडे तुम्ही सरकले म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आता जिथे जिथे जागा मिळेल त्या पद्धतीनं बसायचं सगळ्या श्रोते मंडळींनी. रामचंद्राचा हात राजे दशरथजी विश्वामित्राच्या हातात देऊन म्हणताय, श्रीराम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. राम लक्ष्मण शरयूच्या पलीकडे जाईपर्यंत अयोध्येची जनता बघत होती. वापस आले सगळे. रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र घोर अरण्यामध्ये प्रवेश झाला. विश्वामित्राच्या आनंदाला पारावार नाही. अरुणानयन मुरताऊ दिसाला, नील जलद तनुषाम तमाला, कटिपट पीत कसे परभाता, रुचिर चाप सायक तुई आता. श्याम गौर सुंदर गौबाई, विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मह जाना, मोहि निधि पिता तजे भगवाना. घनघोर अरण्यात प्रवेश झाल्यावर एक घटना घडली. कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्णकर्कश दोन्ही कानी येऊ लागला. रुके रहो, बहुत दिन से भूखी हूं, दिनों को खाती हूं. रुके रहो. राम शांत, लक्ष्मण जी शांत, विश्वामित्र तटस्थ. आवाज येतो पण व्यक्ती दिसत नाही. जेव्हा विश्वामित्राचं लक्ष गेलं, श्रीराम वो अपनी ओर दौड़ दौड़ के आ रही ना जी. नरभक्षक ताटिका राक्षस ने मार डालो इसे, बहुत साधु संतों को खाया. अविनय हो तो क्षमा करे महाराज, हम रघुकुल के हैं. महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं. अरे वो अपने को मार डालेंगे. मर जाएंगे बाबा, तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. एक 4 वर्षापूर्वी आपण टीव्हीला पाहिलं मामा, एका बैमानानं एका महिलेचे 36 तुकडे केले. हा जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी नियम सांगतो, हम मर जाएंगे तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. रघुकुल का नियम है महाराज. अच्छा, तुम्हारे रघुकुल का नियम है महिलाओं पर हथियार नहीं उठाना. हाँ, और पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का नियम है ना. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ क्या बोले थे? जाओ राम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र, आज मैं तुम्हारा पिता हूं और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. तो मैं पिता बोल रहा हूं. तो ठीक है बाबा, तैयार हो गए. धनुष पर बाण लगाए. चल हे जात मुनि दीन दिखाई, सुनी तारका क्रोध करि नाई. रुके रहो, दिनों को खाती हूं. सावधान ताटिका, जल्दबाजी करो रावण.
एका बाणात ताटिकेचा वध केला. ताटिका गतप्राण, बला अतिबला, दोन्ही शक्ती विश्वामित्रजी प्रदान करतात. संध्या कर्म झाला, आयुध सर्व समर्पिके, प्रभू निज आश्रम आणि कंदमूल फल भोजन दीन भगत हित जाणी. रात्र संपली. प्रातः काळी रामचंद्रजी म्हणाले, बाबा यज्ञ का प्रारंभ करो, हम दोनों भाई तैयार हैं. प्रात कहा मुनि सन रघुराई, निर्भय यज्ञ करो तुम जाई. होम करन लागे मुनि झारी, आप रहे मख की रखवारी. जेव्हा यज्ञाचा प्रारंभ झाला मामा, पवित्र धूर आकाशात निघाला. नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस सुबाहु आणि मारीची अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे थे. भगवान रामचंद्र ने देखा, दिन भर बाण राम दही मारा, सत सुजन का सागर पारा. राम राम दही मारा, सत सुजन का सागर पारा. आवत सन सुभाव मुनि मारा, अनुगन सागर खट संहारा. आवत सन सुभाव मुनि मारा, अनुगन सागर तुम सवारा. धुंध पर बाण राम दही मारा, सत सुजन का सागर पारा. भगवान राम दही मारा, सत सुजन का सागर पारा. दिन भर बाण राम दही मारा, सत सुजन का सागर पारा. बिना टोकाचा बाण मारला तर मारीची जाऊन पडला 400 कोस समुद्राच्या काठाला. अग्निबाणाच्या द्वारा नाश सुभाऊचा केला. यज्ञ पूर्णत्वास गेला. जीवन हा यज्ञ आहे मामा. हे कार्यक्रम आपल्यासाठीच असतो. या प्रसंग कसे लावायचे ठरवा. जीवनाला यज्ञच म्हटलेला आहे. जीवन यज्ञ नाही, जीवन जगण्यासाठी केलेलं जेवण सुद्धा यज्ञ आहे. भोजन नहीं यह यज्ञ है, भोजन नहीं यह यज्ञ है. ब्रह्माग्नि में आहुति, नर चित्त शुद्ध सेवन करे तब ब्रह्म होती मति. ऐसी किया कर भावना, अर्पण किया कर ब्रह्म को. कर फिर भोजन शांति से, सद्बुद्धि पावे धर्म को. भोजन नहीं यह यज्ञ है. वाह मामा, मामा पूजने उद्धवजी महाराज मंडलिक फार मोठं व्यक्तिमत्व आणि आमच्यावर भावासारखं प्रेम करणारे. त्यांच्या उपस्थितीने तुमचा माझा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. मामा बाबांचा सत्कार करा. काय हरकत आहे का? हा असं. आणि बाबानं कबूल केलं 9 वाजेपर्यंत थांबणार म्हणून. जाहीर केलं मी 9 पर्यंत आहे. नाही 9:30 नाही. बरं. वा वा. हो हो बरोबर आहे. जीवन यज्ञ आहे. जीवन रूपी यज्ञामध्ये विध्वंस करणारे राक्षस म्हणजे दुर्गुण आहे. जेव्हा जीवनामध्ये 2 गोष्टी येतात तेव्हा जीवन रूपी यज्ञ पूर्णत्वात जातो. एक सत्य आणि एक समर्पण. सत्य श्रीराम आहे, समर्पण लक्ष्मण आहे. दुर्गुण राक्षस आहे, जीवन हा यज्ञ आहे. यज्ञ यथासांगरित्या पूर्णत्वास गेला. पण लक्षात आलं बाबा, विश्वामित्राच्या आपला यज्ञ पूर्णत्वास गेला, पण बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू आहे. एका दिवसाचा नव्हता बरं का उद्धवजी बाबा. राजे सोयीनुसार यायचे, उचलून बघायचे, हालत नव्हतं, निघून जायचे. एक दिवस रावणही आलता मामा, त्यानंही उचलायचा प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला.
पण विश्वामित्राला प्रश्न पडला, जर रामाला म्हणावं चला धनुष्य उचलायला, तर माझा राम कायदा सांगणार आहे. तो म्हणणार आहे मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा हो तो शादी का काम हमें आ सकते. अहो जर तुम्ही आळंदीहून मामा 25 विद्यार्थी आणले वारकरी, त्यांना सांगितलं सकाळचा काकडा, 5 वाजता हरिपाठ आणि कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहणे, या बोलीवर आले. 3-4 दिवस गेल्यावर मामाकडे एकानं वशिला लावला, मामा ते पोरं तर दिवसभर रिकामेच असतात ना, जेवण मीच देतो पण आज माझ्या मुलाची वरात आहे, यांना टाळ घेऊन नाचायला
देश बचेगा म्हणत म्हणत विनोबाजी भावे गेले। गैया मारी गई, बहुत बुरी घटना हुई, करके तो बुलाया है गैया जिंदी करने के लिए महाराज जनक जी ने। देखो भाई, इस समय मैं गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूं, मैं नहीं आ सकता, लेकिन नाराज मत होना, गैया जिंदी करने की व्यवस्था करता हूं। आता काय यंत्रणा असेल, मेली गाय जिवंत करण्याची व्यवस्था। ते चकित झाले। म्हणून एक सफाई कामगार बाजार रस्ता साफ करीत होता, फाटक्या कपड्याचा, केस विस्कटलेले, धुळीनं माखलेला। तर लेकरू सांभाळा, तुम्ही येता त्याला घेऊन दररोज, पण ते तुम्हालाही ऐकू देत नाही, अर्ध्या तासाच्या वर ते निघून जाते ते। मी 3 दिवस पाहत होते, आणतातच त्याला, पण ते थोड्या वेळाने म्हणते चला घरी। मजा मजा पहा, पुन्हा एकदा सांगतो। तो झाडूवाला होता उद्धव बाबा। दशरथ राजाने आवाज दिला, अरे ओ भाई। त्यानं झाडू टाकला खाली, हात जोडले, जी अन्नदाता, या 2 शब्दाकडे लक्ष द्या मामा। मालकानं गड्याला कशी हाक मारावी आणि गड्यानं मालकाचा कसा आदर ठेवावा, हे प्रसंग पहा। नाही तर 2च गुंठे ऊस मालकाकडे असतो, त्याच्यात गाजर गवत, त्या गाजर गवताने याचा ऊस दिसत नाही, तरी भर समाजात गड्याला ए महाद्या, 2 गुंठ्याचा मालक म्हणतो, अरे कशाला वरटतो, येतो ना, दम आहे का नाही तुला? कोण आहे? स्वर्गात गेल्यावर इंद्रानं उतरावं, आपल्या आसनावर बसवावं, असा अधिकार ज्या राजा दशरथाचा आहे, तो एका झाडूवाल्याला, अरे ओ भाई, टाकला झाडू खाली, हाथ जोड़ले, जी अन्नदाता इधर आओ। अरे महाराज जनक जी के हाथों अपने जंगल में कपिला गैया मारी गई, तो बाजार रास्ता बाद में साफ करो, कमंडल में शरयू का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो। जनकाचे सेवक तर चकित झाले, मामा दशरथाचा झाडूवाला गाय जिवंत करतोय, नाही कसं म्हणावं? आता मोदी साहेब ज्यांना पाठवतो, तुमची ताकद आहे का नाही म्हणायची? ते फाटक्या कपड्याचं झाडूवालं कमंडलूत पाणी घेतलं आणि यांच्या सोबत तिथपर्यंत जिथे गाय मरून पडली होती, राजे जनक रडत होते, कुशकेतू रडत होते। आ गए क्या दशरथ जी? नहीं, पूजा करते मंदिर जा रहे थे, बोले हमारा नियम है इस समय पूजा करने मंदिर जाता हूं। तो गैया जिंदी नहीं होगी? जिंदी होगी। दशरथ जी ने आया तो जिंदी कैसी होगी? सफाई कामगार को भेजा है। जनक जी तो उभे झाले, दशरथ जी का झाडू वाला गैया जिंदी करेगा, कोण आहे? ते पुढे आलं, त्यांना नमस्कार केला, कमंडलू सहितच नमस्कार केला। अच्छा, कौन सा काम करता है तू? झाड़ू लगाता जी। दरबार में? अजी दरबार में सेवा मिलने के लिए बहुत जन्म का पुण्य चाहिए। तो कहाँ लगाता? बाजार में। बाजार का झाड़ू वाला? जी। तू गैया जिंदी करेगा? मेरे में क्या ताकत है सरकार, लेकिन मुझ पर मेरे मालिक का विश्वास है, और मेरा भी विश्वास है, जिस भंडार का मैंने अनाज खाया है, जिन्होंने मुझे छोटे का बड़ा किया है, बेटी की तरह पाला है, वो मेरा बाप, मेरा अन्नदाता, मेरा महाराज, मेरा सरकार, मेरा राजा दशरथ जी मन वचन कर्म से निष्पाप है, तो गो माते जल्दी उठ जा, असा संकल्प केला। कमंडलू वतल्याबरोबर मामा गाय जिवंत झाली। आनंदाला पारावार नाही जनक राजाच्या। ही भूतकाळातली घटना। आज कुशके तुम्हाला दादा, राजा दशरथाचे केवढे उपकार आहे। मेलेल्या गायीला जिवंत केलं, गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली। बाकीच्यांना साधे निमंत्रण द्या, पण दशरथ राजाला खास निमंत्रित करून बोलवा। सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतु, केवल दुनिया में दशरथ जी को नहीं निमंत्रण दूंगा।
क्यों? आपको पता है, उस समय पूजा करने मंदिर जा रहे थे तो गैया जिंदी करने के लिए सफाई कामगार को भेज दिया। आज भी मैं निमंत्रण दूंगा और दूसरी ओर जरूरी काम के लिए निकल गए, दूसरे झाड़ू वाले को भेज दिया तो मैं जानकी का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता, दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ जी को नहीं। म्हणून राजा दशरथजीला निमंत्रण नाही, राम लक्ष्मणाला नाही, हे परस्पर गेलेले आहे, फक्त शब्द बदलून वापरला। श्रीराम जी, मेरा तो यज्ञ पूरा हुआ, हाँ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा। धनुर्यज्ञ क्या गुरुदेव? तो चलो, यज्ञ के लिए मैंने तो अवतार ही लिया। धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा हर्ष चले मुनिवर के साता। आता तयार झाले विश्वामित्रजी, राम लक्ष्मण जात असताना आश्रम एक दीख मगमाही, एक सुंदर आश्रम बघितला पण खगमृग जीव जंतू तह नाही। आश्रमात वास्तव्याला कोणी नाही आणि दारामध्ये मोठा दगड। म्हणून रामचंद्रजी विचारतायत, बाबा एवढा सुंदर आश्रम आहे तरी याच्यात वास्तव्याला कोणी नाही, दारामध्ये दगड आहे। दगड नाही रामा, ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या। दगड का झाली? शापानं। कोणी दिला शाप? गौतमानं। का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे, सांगा ना। पण 8 वाजले ना, तरी सांगाच। बरं सांगतोच। रामा, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती। ब्रह्मदेवाने ठरवलं आपली अहिल्या त्याला देणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार। म्हणून सर्व देव आपापल्या वाहनावरती स्वार झाले। इंद्र ऐरावतावर, गणपती उंदरावर, ज्याची जी जी वाहन आहे। तेव्हा दुपारचं स्नान गौतम ऋषी करीत होते,
प्रत्येकाला विचारत होते, इतनी जल्दबाज में देवता लोक का जा रहे? कोणी सांगत नव्हतं. प्रत्येकाला वाटायचं आपण जर सांगत बसलो तर मागचं ओव्हरटेक करून गेलं, डीजेला गेलं, नंबर गेला. म्हणून नमस्कार, सगळ्या महात्म्यांना नमस्कार. गणपती बाप्पाचं वाहन थकलं उद्धव महाराज. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे. कसा काय वाहन वाटप झाला? तब्येती पाहून तर मोटरसायकली दिल्या पाहिजे होत्या मामा. एवढा मोठा गणपती बाप्पान त्याला एवढासा उंदीर दिला. मग कधी कधी 120 किलो वजनाचा माणूस लोणावर चालतो आणि त्या लोणाचा काळा धूर पाहून वाईट वाटतं, रे याला हे उंदीरच भेटला रे. हे गणपती वाहन थकलं ना. गणेश जी इतना जल्दबाजी में देवता लोक का जा रहे? गौतम ऋषीची ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार, तू सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार. आणि गणपती निघाले. रामा दुपारचं स्नान आटोपून गौतम ऋषी आश्रमाकडे येत होते. एक कपिला गाय व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं होतं. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि त्या गायीला गौतमाने बरं का उदय भाऊ ओल्या कपड्याने 5 प्रदक्षिणा घातल्या. 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल ब्रह्मदेवाने आपली अहिल्या गौतम ऋषीला प्रदान केली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. उद्धव बाबा शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. तेव्हा पोहोचले हे 120 वाले. सर्वात जास्त राग आला इंद्राला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं, पेपरला जाहिरात दिली कशाला? नाही वशिलावर काय नाही, वशिलावर काय नाही. हे म्हातारा तर आंघोळ करत नदीत, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही, याला मुलगी दिली कशी? अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या राव. गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल मी माझी अहिल्या त्याला. ठीक आहे इंद्र म्हणतात मला, एकदा तरी बाद आणील तिच्या पातिव्रत्याला. असा दम देऊन इंद्र निघून जातो. रामा एक दिवस मध्यरात्र होती. अग्नीला कोंबडं केलं. इंद्र गौतम झाला. परिसरात आश्रमाच्या येऊन इशारा केला आणि कोंबडं आरवलं. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबडं बरं का मामा. पूर्वीचं कोंबडंही नियमात ओरडायचं, इमानदार होतं कोंबडं. आता हे शंकरित बियाणं उदय भाऊ, त्याला काहीच कळत नाही. पहाटेही कळत नाही, दुपारी कधी ओरडतं. पूर्वी कोंबडं आरवल्याबरोबर खऱ्या गौतमाला वाटलं वेळ स्नानाची आहे. गौतम निघाले. इकडे हा नकली गौतम आत प्रवेश करता झाला. तिकडे गंगा साक्षात गौतमाला म्हणाली, माघारे फिरा गौतमा, मध्यरात्र आहे, मी गंगा बोलते, स्नानाची वेळ नाही. स्नान न करता गौतम वापस दरवाजावर थाप. दार उघड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो तर आतला कोण? घाईघाई दरवाजा उघडला तर नकली गौतम म्हणजे इंद्र पडून जाऊ लागला. असली गौतमाचे डोळे लाल झाले. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली बघे. घाबरला. उशाप द्या. धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. अग्नी काय अग्नी, कोंबडाहून मदत केली, तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. हा शाप आहे गौतमाचा. उसाची पाचट पेटवा नाही तर रॉकेलची चिमणी, वरचे टोकं काळे. घाबरला अग्नी. उशाप द्या महाराज, जा सर्व भक्षक होसेल. आता अहिल्याकडे बघितलं. अहिल्या लटलट कापत होती. यांना एवढा शाप माझं कसं होणार? डोकं बदलून घेऊ लागली, रडू लागली, क्षमा मागू लागली. एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, एवढा पतिदेव क्षमा करा. पतिदेव एवढा गुन्हा माफ करा. अपराध पोटात घाला. पतिदेव एवढा गुन्हा माफ करा. पतिदेव क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नाही पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडसी. उशाप द्या महाराज. त्रेतायुगातनं रामचंद्र या रस्त्याने येतील, त्यांच्या रज्जक्कनानं तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली आणि विनंती केली, गौतम नारी श्राप बसवू पलदेह धरी धीर, चरण कमलराजेच्या हाती कृपा करो रघुवीर. आता प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे, ही ऋषीपत्नी आहे, ऋषी वंदनीय आहे असं सांगतात. अयोध्येमध्ये जर राजमहालामध्ये ब्राह्मणाची छोटी मुलगी आली तरी राजा सिंहासनावर उतरायचा आणि त्या मुलीच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचा. एवढा आदर. ते चरण कसा लावतील म्हणून वारा येत होता, त्या भागाला उभे राहिले. आपला पाय वर धरला प्रभूंनी. त्या पायाला चिकटलेले धुळीचे कण शिळेवरती गेले आणि मग अहिल्या उद्धार झाला.
एक भजन सर्वांना पाठ आहे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. याच्यामध्ये 5 शब्द आहे, मोजा तुम्ही. रघुपती, राघव, राजाराम, पतित पावन, सीताराम. आणि नुसते शब्द नाही, ऐतिहासिक क्रम आहे बरं का विनायकराव. पहला शब्द रघुपती, रघुकुल में जन्म लिया तो रघुपती. कौशल्या माँ बड़े प्यार से राघव करके बुलाती तो राघव. ज्येष्ठ पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आई तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया और पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और 9 बजे तक बनने वाले सीताराम. बराबर है. रघुपति, राघव, राजाराम, हो गए पतित पावन, होने वाले सीताराम. बस हाथ वर करा. रघुपति राघव राजा राम पतित पावन. सरवारी बनायचं आहे. रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति पतित, वाह वाह शाबाश. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. सीता वाह वाह. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. सीता पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति तन मेरा मन मेरा जहाँ देंगे वहाँ राम राम. तन में मन में जहाँ देखे तन मेरा मन मेरा जहाँ देंगे वहाँ राम राम. रघुपति शबरी के बेर में राजा राम शिवजी के डमरू में सीताराम. शिवजी के डमरू में सीताराम शबरी के बेर में राजा राम. रघु शाबाश. 1 रघुपति
सीताराम सीताराम मुझ प्यारे तू सीताराम। बन मेरा बन मेरा जहाँ देखे वारा मेरा। चाचा भजन करो। रघुपति
हातवर थोडा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भजता रे तू सीताराम अल्लाह ईश्वर तेरे सबको सम्मति वेदवाणी परब्रह्म अल्लाह बोलत इस्लाम गॉड हे इंग्रजी नाम सर्व साक्षी. चाचा आपण सगळे एक आहो. किती एक. हिंदूच्या आवडीचा सण दिवाळी आता येणार आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान. ही दोन शब्द इंग्रजीत लिहिल्यावर लक्षात येतं की आम्ही किती एक आहोत. हिंदूला दिवाळी लिहिताना उद्धव बाबा शेवटी अली लिहावा लागतो. DIVALI. अली लिहिल्याशिवाय दिवाळी नाही चाचा. मुस्लिम बांधवांना इंग्रजीत रमजान लिहायचं असेल तर पहिला रामच लिहावा लागतो. RAMZAN. अल्लाह इश सबक. तुलसी इस संसार में भांति भांति के लोग. अरे सब में हिल मिल रही हो नदी नाव संजोग. 60-65 साल की जिंदगी जीनी है तो झगड़े में क्यों, प्रेम से जियो. अहिल्या उद्धार. थोडासा आता वेग वाढवावा लागतो उद्धव बाबा. अहिल्या उद्धार करून प्रभू पुढे निघाले. गंगा माता लागली. गंगेमध्ये स्नान केलं. आता मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये प्रवेश झाला तिघाचा. पण नगरात जाण्यापूर्वी राजा जनकाची एक सुंदर आंबेराई आहे. देखी अनुप एक अंबराई. दाट सावली मामा, आंब्याच्या झाडाची सावली आंबराईन. तिथे विश्वामित्र म्हणाले मला इथे बरं वाटतं रामा. कौशिक कहो मोर मन माना इहा रहियर कुर्सी जाना. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्याकडे मामा. मोठ्या मोठ्या. एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत अख्खी गावची गुरं बसायची दुपारी. एवढाली झाडं. जुनी मंडई बसलेली आहे. एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या पुऱ्या गावाला सुकाळ. एका झाडाच्या कैऱ्या पूर्ण गावाला सुकाळ व्हायचा. आता डोक्या एवढं झाड असते हापूस. 10-12 कैऱ्यान मालक खुश. 12च कैऱ्या. अरे पूर्वी हा ना सुनील भाऊ, पूर्वी आंबेराईचं गाणं आजा म्हणायचे. आजा. इथे काही आजा असतील जुन्या बसलेल्या. उद्देश एकच की आजोबाचं कर्तृत्व नातवाला सांगण्यासाठी गाणं होतं ते. नातू मांडीवर घ्यायचा. आजोबा मरण पावलेला. आजीचे दात पडलेले. हा ना. पूर्वी गाण्यामध्ये प्राण होता बरं का मामा. पूर्वी वृद्धाश्रम का नव्हते याचं उत्तर आहे जातं होतं उद्धव बाबा. जातं प्रत्येकाच्या घरात होतं. आणि त्या जात्यावर लेकराला बाळपणीच उपदेश असायचा. इथे जुनी मंडई बसलेली असेल. 5-5 किलो दळायची आई. दळण थांबवत नव्हती. लेकरू मांडीवर. एका हातानं जातं ओढायची. घामानं भिजायची. गारठ्यात. तेव्हा रामदेव बाबाचे शिबिर नव्हते. घरोघरी शिबिर होते. लेकरू रडायला लागले की डाव्या हातानं थापटायची. दळण बंद नाही. आणि त्या रडणाऱ्या लेकराला माय गाण्यातून उपदेश करायची. नको रे म्हणू पुता. थोडा लांब स्वर असतो बरं का जात्यावरचा. नको रे म्हणू पुता मायले येडी जाती तुला रे जन्म द्या अस्तुरी कुठ होती. ते ऐकायचं मांडीवर बरं का चाचा. मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा. अरे मांडीचा चौरंग
नेत्राचा केला दिवा. हे लहानपणी ऐकायचे लेकर मरेपर्यंत विसरत नव्हते मायबापाला. जात होत तसं या आंब्याचं. आजा मेलेला, आजीचे दात पडलेले, नातू घेतला मांडीवर आणि नातवाचं कर्तृत्व सांगण्यासाठी गाणं आंबेराईचं. आंब्याची आंबराई, नातू मांडीवर. आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली, तुया आज्यान लावली. एवढ्याच होत इथे. देख अनुप एक अंबराई. सुंदर आंबेराई बघितली. विश्वामित्र थांबले. आंबेराईमध्ये विश्वामित्र आल्याचं जनक राजाला कळालं. जनक राजे आले, विश्वामित्राला नमस्कार केला आणि लांबूनच 2 राजकुमार बघितले. पसंत पडले बरं का मामा. म्हणजे आपल्या भाषेत सांगतो रामायण, मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. काहीचा बैल बाजारात होतो, काहीचा पानाच्या टपरी पुढं होतो. लांबून दाखवावं लागतं विनायकराव. ते गुटख्याची पुडी खातं का नाही पोर? हां तेच तेच तेच. ते 2 म्हशी घेऊन उभा आहे का नाही बाजारात? हां तोच नवरदेव, पाहून ठेवा. तसा हा कार्यक्रम आंबेराईत. मुलं कुठं बघितले जनक राजाने? आंबेराईत. पसंत पडले, पण थोडा संशय वाढला. म्हणले जावाई करण्याच्या लायकीचे पोरं दिसतात, पण ऋषिकुमाराचा पोशाख आहे. जर ऋषीचे लेकरं असेल तर सोयरीक जमत नाही, आणि राजाचे असेल तर संधी सोडायची नाही. म्हणून दबक्या आवाजात विचारलं उद्धव बाबा विश्वामित्राला, नाथ सुंदर दो बालक मुनिकुल तिलक की नृपकुल पालक सहज बिराग रूप मनमोरा थकित होई जमी चंद चकोरा. सांगू नका कोणाला, हे तिथलं सांगतोय बारीक आवाजात. ऋषीचे पोरं आहेत का राजाचे? रघुकुल मणी दशरथ के जाय, मम हित लागी नरसे पठाय. राजा दशरथाचे पोर आहे. बास आनंद झाला मामा, जमली सोयरीक आता. आणि वयावर जाऊ नको जनका. हा 15 वर्षाचा सावळा राम आहे ना, एकाच बाणात मारली ताटिका. सुबाऊचा नाश, मारीचे 400 कोस, अहिल्याचा उद्धार. बाबा बाबा तुम्ही एकटे हबप जर आला असता तर तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली उतरू दिलं असतं, पण तुमच्यासोबत राजपुत्र असल्यामुळे त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून योग्य निवास. दुपारचं भोजन झालं. एवढ्या लवकर कसं झालं हे सगळं कळलं तुम्हाला. विश्रांती झाली. 3ऱ्या प्रहारी रामचंद्र म्हणाले, गुरुदेव मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता तो दिखा करके लाओ. जाओ. जेव्हा मोठ्याला काही साध्य करायचं असेल तर लहाण्याचं नाव पुढं करायचं असते. नगर तर रामालाच बघायचं होतं. लक्ष्मणाचं, मेरा छोटा लखन नगर देखना चाहता है. जाओ श्रीराम. एकही सूचना दिली नाही. सीधे सीधे जाना, सीधे सीधे आना. अनजान गाँव है, किसी के घर चाय पानी मत लेना, किसी के साथ बात नहीं करना, दंगा फसाद नहीं करना, समय पर आना. एकही सूचना नाही. उद्धव बाबा का? विश्वामित्राला माहिती आहे माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. तुलसीजी बोले यहाँ अगर कृष्ण होते तो पैर पकड़ पकड़ के बोलना पड़ता, सीधे सीधे जाना, सीधे सीधे आना, दूसरे को चैन से जीने देना, दंगा फसाद नहीं करना. एक बार नंद बाबा के साथ बलराम और श्री कृष्ण आए थे. उदय बाबा. कृष्ण बोले बाबा क्या बेटा? मथुरा का बाजार देखना है. गोकुल नहीं बेटा, ये शरारत नहीं चलेगी, ये दुश्मन का गांव है. मैं अकेला नहीं ना पिताजी, मेरे साथ बड़े भैया बलराम जी है. मुझे मालूम है रे कान्हा, वो तेरे से बड़ा है लेकिन तेरे इशारे पर चलता है. हमें तो बाजार देखना है ना पिताजी. जाओ बाबा, सीधे सीधे जाना, सीधे सीधे आना. किसी की वस्तु को हाथ नहीं लगाना, किसी की वस्तु बाजार में खरीदना नहीं. हमें खरीदना नहीं पिताजी, तो लूटना है. मुझे मालूम है तेरी आदत नहीं जाएगी, मत जाओ. ये तो रामचंद्र है. राम लक्ष्मण दोन्ही बंधू. पूर्ण गाव पागल झालं मिथेला. गॅलरीमध्ये सीतेच्या सख्या 2 उभ्या होत्या. त्यांनी बघितलं ना आत गेल्या. वरच्या मजल्यावरची गोष्ट. सीते 2 राजकुमार आलेले आहे, खूप सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही का? ते खालून चालतात ग, त्यांचे चेहरे दिसत नाही. गेले कुठं? सरळ गेले. आता मागच्या रस्त्यानं येतील ना. तुम्ही मागच्या गॅलरीमध्ये उभ्या राहा.
आणि मग किती देखणं आहे सांगायला. अगं दिसत नाही, हे पा दम काढा, मी सांगते ते ऐका. वंजळभर अक्षदान फुलं ठेवा. तो खालून आला की वंजळीची वंजळी त्याच्या डोक्यावर टाका, आणि डोक्यावर वंजळभर अक्षदा टाकल्यावर ते वर बघल काय पडलंय म्हणून. मग किती देखणं आहे ते सांगायला आत या. हे सीतेची युक्ती मामा, मी तिचंच होतो म्हणून या भानगडी माहिती आहे मला. मागणं सुधीर भाऊ, वंजळीची वंजळी टाकली रामाच्या डोक्यावर, वर काय पडलं म्हणून बघितलं, आणि तो मुखचंद्र सखीनं पाहला ना आत आली. बहुत सुंदर है, देखे तो है ना, तो भी नहीं बता सकती. क्यों? जिस आंखों ने देखा है, आंख को जबान नहीं, जबान बोल सकती, वो अंधी है, उसने राम को देखा नहीं. सखीचं उत्तर पहा. ज्या डोळ्यानं बघितलं ग सीते, त्या डोळ्यांना बोलता येत नाही, आणि ज्या जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं रामाला बघितलं नाही. सर्वांना दर्शन देऊन राम लक्ष्मण, रात्र संपली, सूर्योदय झाला, स्नानादी कर्म आटोपलं, आणि विश्वामित्राला म्हणाले, गुरुदेव काय तुमच्याकरता राजा जनकाच्या पुष्पवाटिकेतून पूजेसाठी फुलं आणू? जाओ श्रीराम. परवानगी मिळाली. राम लक्ष्मण दोन्ही बंधू फुलं आणण्यासाठी पुष्पवाटिकेमध्ये येतात. त्याच दिवशी सीतामाईच्या सुनैना मातेच्या सांगण्यावरून सीतामाई 8 सखी समवेत गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं पुष्पवाटिकेत 2 सख्या पुढे, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे, सर्वात पुढे एक सखी होती. तिचं लक्ष गेलं, पळत आली. सीता, गौरी पूजन बाद में, जिन्होंने कल पूरा गांव पागल किया वो 2 राजकुमार बगीचा में आए हैं. देखन बाग कुंवर 2 आए. उद्धव बाबा, या सखीची हुशारी पहा. सखी सद्गुरू आहे, सीता साधक आहे, राम साध्य आहे, आणि कोणताही सद्गुरू देवाचं महत्त्व कमी होणार नाही असे शब्द वापरतो. सखीला वाटलं आपण जर सीतेला सांगावं फुलं तोडायला राजकुमार आले, गैरसमज होईल. तिला वाटलं कशाचे राजकुमार, स्वतः फुलं तोडायला आले, यांच्याकडे नोकर चाकर नाही, कसले राजकुमार, म्हणून शब्द बदलवून वापरले. देखन बाग कुंवर 2 आए. बगीचा देखने आए हैं. आता पुढे सखी, मागे सीता. सीतामाईचे 3 अलंकार आहे. पायात पैजण आहे, हातात कंकण आहे, कटी मेखला आहे. कटी मेखला म्हणजे संयम आहे, हातातले कंकण समर्पण आहे, पायातली पैजण म्हणजे सदाचार आहे. सदाचार, संयम आणि समर्पण या 3 अलंकाराने सीता सुशोभित आहे. तिच्या पायाच्या पैजणाचा आवाज देवाच्या कानी गेला. म्हणजे जिच्या आचरणाचा ध्वनी परमेश्वराच्या कानी, तिचं आचरण कसं असेल. पैजनाचा आवाज दबक्या आवाजात म्हणाले, लखन जी भैया, यही जान की तात जनक तनया हसुई, धनुष जग जीवार होई, धनुष जग जीवार होई. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. इनके लिए चल रहा धनुर्यज्ञ लखन, यही जानकी है. सीतामाईनं प्रभूकडे पाहिलं, लक्ष्मणावर भावुक दृष्टी टाकली. सखी म्हणाले, सीता चल गौरी पूजन करना है, ये लोग कल भी आएंगे. मग गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं सीतामाई सखी समवेत गौरीचं पूजन सुरू झालं. गौरी स्तवन आता आहे 3 तारखेपासून. तरी पण जगदंबा मातेचा दरबार आहे. सर्वाने हात वर करा. वाह वाह, जो दांडिया खेलते नवरात्र के दिन कर